देवा परमेश्वरा, एवढा शिकला सवरला आहेस तू, लेखक आहेस, PhD केली आहेस, डॉक्टरेट मिळवलीस, पण एवढ्या साध्या साध्या गोष्टी कळू नये तुला? 50-50 तसबिरी लावल्या आहेत घराच्या भिंतीवर, पण एकही श्रीकृष्णाचा किंवा सिद्धिविनायकाचा फोटो नाही. साधी आंघोळ करायची म्हटली तर तांब्या नाही, तसाच बाहेर आलो शेवटी, साधा गणवा नाही. शॉवर आहे ना, उत्तम आंघोळ होते. उत्तम. उत्तम कसली आंघोळ? आंघोळ करायची म्हटली तर शरीराचा प्रत्येक भाग काय आम्ही त्या शॉवर खाली धरायचा? हात, पाय, डोकं. गावाच्या विहिरीवर बादल्याच्या बादल्या अंगावर ओतून केलेली आंघोळ, घारार गंगे भागीरथी म्हणत केलेली आंघोळ आठवते? अहो बाबा, हे गाव आहे का? इथे जे प्रचलित आहे तेच मिळणार ना. बाबा, भांडी बरीच आहेत पण सामान नाही. भांडी बरीच आहे, सामान नाही. गहू, तांदूळ, चहा, साखर नाही, काही नाही. गरजच भासली नाही, मग घरात आणू कशाला? हवेवर जगतोस का रे? जेवण, चहा. प्रत्येक नाक्या नाक्यावर हॉटेल आहेत बाबा. घरात काही करण्याची वेळच आली नाही. हॉटेलात जेवतोस तू? शिव 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 शिव. सगळे संस्कार गावाच्या वेशीवर टांगून आलायस का रे? अरे स्वयंपाकीत ब्राह्मण आहोत आपण. सोहळ्यात स्वयंपाक करून आधी अन्नाचा नैवेद्य देवाला समर्पित केल्याशिवाय भोजन ग्रहण करत नाही अशी परंपरा आहे आपली. ती बासनात गुंडाळून ठेवून आलायस तू. अरे स्वतःचा चहा, जेवण सुद्धा तुझं तू करू शकत नाहीस. स्वयंपाक करून जेवणासाठी आलोय का मी इथे मुंबईत? माझं काम, माझं शिक्षण, माझं लिखाण, अभ्यास, परिसंवाद यातून क्षणाची उसंत मिळत नाही. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत कामाचा रगाडा उपसावा लागतो. त्यात तांदूळ आहे का, घरात भाजी आणायची आहे का, हे सगळे उपद्व्याप करायला वेळ मिळणार आहे का? अरे पण म्हणून तू हे